नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2025 यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत। हे 25ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहेत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व प्रश्न एखाद्या नोटबुकवर लिहा, जेणेकरून तुम्हाला त्याला वाचायला रिव्हिजन करायला बरं होईल। तर चला मित्रांनो, आजच्या ह्या 25 प्रश्नांकडे वळूया। प्रश्न क्रमांक पहिला, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। तर आपले पर्याय आहेत रोख, उदार, कृश आणि घाऊक। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे घाऊक। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक दुसरा। प्रश्न दुसरा मग काय म्हणतो, गावासाठी डायनामिक नकाशांची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर पहिला बिहार। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चौथा अग्निवीर। अग्निवीर हे सरकारच्या योजनेनुसार संरक्षण दलाची अल्पमुदतीची भरती होत असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क सातारा येथे कधी स्थापित करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर चौथा, म्हणजेच मार्च 2018 मध्ये सातारा येथे मेगा फूड पार्कमध्ये स्थापित करण्यात आलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेली मदत मोहिमेचे नाव काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑपरेशन दोस्त। ऑपरेशन दोस्तनुसार भारताने तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामध्ये त्यांची मदत केली, कशाद्वारे? ऑपरेशन दोस्तद्वारे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट, लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे भालाफेक। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7, निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? तांबडा होईल, निळाच राहील, गुलाबी होईल, रंगहीन होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर दुसरा, निळाच राहील। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8, पुष्कळ द्रव्य मिळणे काय? पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणते आहे? तर आपले ऑप्शन असणार आहेत आकाशी, ठेंगणे होणे, उखड पांढरे होणे, मोक्ष मिळणे आणि परिधान करणे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर दुसरा, उखड पांढरे होणे, म्हणजेच पुष्कळ द्रव्य मिळणे। नेक्स्ट क्वेश्चन, महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी महिला खेळाडू कोणती ठरली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर तिसरा, स्मृती मानधना। नेक्स्ट क्वेश्चन, 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सातारा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कोल्हापूर। कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 11, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रात खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सोलापूर शहर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12, पहिला लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर ए, नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकार शब्दांना काय म्हणतात? शब्दयोगी अवयव, उभयान्वी अवयव, समास किंवा चौथा संधी। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उभयान्वी अवयव।
नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15वा. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश म्हणजेच पर्याय नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 16वा. देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणते बनले आहे? केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पर्याय नंबर 1 हा योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मक्ता असणे म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे एकाधिकार असणे. ओके, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 3दा विचारलेला आहे, म्हणून हा प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3 कलम 342 यानुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कलमानुसार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशात अलीकडच्या काळात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, आपले पर्याय आहेत तुर्कस्तान, सिरिया 1 आणि 2 आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले योग्य उत्तर असणार आहे 1 आणि 2, म्हणजे हे तुर्किस्तान आणि सिरिया हे दोन्हीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे विजय घाट. ओके, विजय घाट म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हटले जाते? विजय घाट म्हटले जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑप्शन आहेत बहिष्कृत भारत, समाज, जनता आणि प्रबोधन. तर यापैकी योग्य उत्तर असणार आहे प्रबोधन. हे प्रबोधन वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नव्हते. तर आपले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 प्रबोधन. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जात असतो? तर आपले योग्य उत्तर असणार आहेत 26 जून, म्हणजेच 26 जूनलाच अंमली पदार्थ विरोध दिन म्हणून ओळखला जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? काळे पाणी, गीता रहस्य, 6 सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझिनी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 गीता रहस्य हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक नाही. नेक्स्ट क्वेश्चन, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? इंग्लंडच्या संसदेत पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले सर्व 25 प्रश्न. हे सर्व प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर हे प्रश्न एखाद्या नोटबुकमध्ये सर्वांनी लिहून काढा आणि त्या प्रश्नांना वारंवार रिव्हिजन करत राहा, जेणेकरून तुम्ही हे कधीही विचारला तर कधीही पेपरमध्ये विचारला तर तुम्ही विसरायला नको. तर मिळूया आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.